नमस्कार मुलांनो, प्रबुद्ध अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मुलांनो, आपण जी महाराष्ट्राचा इतिहास सिरीज सुरू केली होती, जी आपली गाठाळ सर आणि कठाळरे सर ह्या दोन्ही बुकवरती बेस्ड आहे आणि त्यामधले आपण जे एक्झाम ओरिएंटेड पॉइंट्स आहेत ते एक्स्ट्रॅक्ट करतो। त्यासोबतच त्या दोन बुक्समध्ये जे पॉइंट्स नाही दिलेले आहेत ते पण आपण आपल्या लेक्चरमध्ये घेतोय। तरी जर तुम्ही या लेक्चरला फर्स्ट टाइम बघत असाल तर तुम्ही याआधी जे लेक्चर झालेले आहेत ते बघा, त्यानंतरच या लेक्चरला बघा, कारण की आपण याआधी खूप सारे लेक्चर्स घेतलेले आहेत आणि आज आपण उठाव म्हणजे आपला जो करंट टॉपिक आहे, जो आहे 1857च्या आधी झालेले उठाव, तो टॉपिक बघतोय आपण। आणि 1857च्या आधी झालेल्या उठावांमध्ये आपण ऑलरेडी दोन उठाव घेतलेले आहेत, ते म्हणजे रामोशांचा उठाव आणि दुसरा म्हणजे कोळ्यांचा उठाव। हे दोन टॉपिक आपले घेऊन झालेले आहेत आणि आज आपण भिल्लांचे उठाव हा टॉपिक घेणार आहोत। ठीक आहे, आता हा भिल्लांचा उठाव सुरू करण्याआधी आपण याआधी काय घेतलं होतं मुलांना? कोळ्यांचा उठाव घेतला होता। ठीक आहे, तर त्याला थोडक्यात 5 मिनिटांमध्ये आपण रिवाइज करून घेऊ, त्यानंतर भिल्लांचे उठाव हा टॉपिक सुरू करू आपण। ठीक आहे, आता जेव्हा आपण कोळ्यांचे उठाव बघत होतो तेव्हा आपण बघितलं होतं की ते उठाव 3 टप्प्यांमध्ये झाले होते। ठीक आहे, तर त्या उठावाचे 3 टप्पे तुम्हाला माहिती पाहिजे। पहिला जो उठाव आहे तो रामजी भांगरे, ठीक आहे, रामजी भांगरे यांच्या कार्यकाळात झाला। हे आधी पोलिसाच्या नोकरीमध्ये कार्यरत होते, पण त्यांच्यावरती अत्याचार होत होते नोकरीमध्ये देखील, त्यासोबतच त्यांच्या कोळी बांधवांवरती जे अत्याचार होत होते त्यामुळे त्यांनी पोलिसाच्या नोकरीला लाथ मारून त्यांनी उठावाचे बंड पुकारले, म्हणजे उठावामध्ये उडी घेतली आणि उठावामध्ये उडी घेतल्यानंतर त्याचे नेतृत्व आपल्या हाती घेऊन खूप मोठा उठाव त्यांनी हे केला होता, पुढे घेतला होता। पण शेवटी 1828ला ते इंग्रजांच्या हाती लागले आणि त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली आणि या उठावाला बंड म्हणजे हे उठावाचं बंड मोडून काढण्यामध्ये 2 इंग्रजी अधिकारी पुढे होते, ते म्हणजे कॅप्टन अलेक्झांडर। कारण की तुम्हाला इंग्रजी अधिकाऱ्यांवरती प्रश्न विचारले जातात, म्हणून लक्षात घ्या की रामजी भांगरे यांना पकडून देण्यामध्ये कोणते 2 अधिकारी होते, तर कॅप्टन अलेक्झांडर आणि कॅप्टन मॅकेंटॉश। ठीक आहे, इंग्रजी अधिकारी लक्षात ठेवत चला, कारण की तुम्हाला प्रश्नांमध्ये विचारले जातात। ठीक आहे, आता यांचा उठाव मोडल्यानंतर 1839ला पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या परिसरात मध्ये नवीन उठाव भाऊ खरे, चिमाजी जाधव आणि अप्पासाहेब, चिमाजी जाधव आणि अप्पासाहेब असे काही लोक होते, त्यांनी मिळून उठाव केला होता। आता हा जो उठाव आहे हा कोळी बांधव यांना न्याय निवाडा मिळाला पाहिजे म्हणून होता। आता या उठावामध्ये पण कोळी बांधवच होते, पण या उठावाचं मूळ कारण होतं, यांनी काय घोषणा केल्या होत्या? यांनी घोषणा केल्या होत्या की मराठा साम्राज्य आणि मराठ्याची गादी परत काय झालेली आहे? प्रस्थापित झालेली आहे आणि त्याचा सगळा दारोमदार कुणाच्या हातामध्ये आहे? कोळी बांधवांच्या हातामध्ये आहे, असं यांनी घोषणा केल्या होत्या। आणि या घोषणा करून त्यांनी त्यांचा जो एरिया आहे त्या एरियाला स्वतःच्या ताब्यामध्ये घेऊन त्यांनी ते सरकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता। आणि या उठावाला मोडून काढण्यामध्ये जो इंग्रजी अधिकारी पुढे होता तो होता कॅप्टन रोज। कोण होता मुलांना? कॅप्टन रोज। जरा इंग्रजी अधिकाऱ्यांचे नावं लक्षात ठेवत चला। जो तिसरा टप्पा होता हा यांचा मुलगा कोण? राघोजी भांगरे। आणि राघोजी भांगरेवरती आपण सविस्तर त्यांची स्टोरी बघितलेली आहे, राघोजी भांगरेंची। आता यांचे वडील यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यानंतर राघोजी भांगरे चांगल्या रीतीने सरकारची नोकरी घेऊन तिथे कार्यरत होते, पण तिथे पण त्यांचे वेळोवेळी काय होत होते? त्यांना अपमानाला सामोरे जावं लागत होतं। त्याचबरोबर त्यांना जी नोकरी पाहिजे होती ती एका दुसऱ्या व्यक्तीला देण्यात आली होती आणि त्यांचा अपमानासोबत त्यांच्यावरती खोटे आरोप पण लावले गेले होते। काय गेले होते? खोटे आरोप। या सगळ्या गोष्टीला त्रस्त होऊन राघोजींनी पण काय केलं होतं? बंड पुकारलं होतं। म्हणजे ते बंडामध्ये
त्यांनी आपले कपडे घेऊन डायरेक्ट जंगलाकडे काय केली होती, वाटचाल केली होती. कारण की त्यांनी त्या व्यक्तीचा, जे कुलकर्णी होते, ठीक आहे, कुलकर्णी ज्यांना यांची जे राघोजी होते त्यांना जी पोस्ट पाहिजे होती ती पोस्ट या कुलकर्णीला देण्यात आली होती. मागच्या लेक्चरमध्ये सविस्तरपणे बघितलेलं आहे, आपण इथे फक्त रिकॅप्च्युलेट करतोय. तर त्या कुलकर्णीला जी पोस्ट देण्यात आली होती ती पोस्ट राघोजींना हवी होती, कारण की ती त्यांच्या बाबांची होती, सुभेदाराची पोस्ट होती ती. तर या व्यक्तीचा मुर्दा त्यांनी पाडला पोलीस स्टेशनमध्ये आणि त्यानंतर ते 2 जोडी कपडे घेऊन जंगलाकडे त्यांनी वाटचाल केली आणि कोळी बांधवांना जमा करून एक मोठं बंड त्यांनी पुकारलं होतं. त्यामध्ये त्यांनी जे सावकार असतात, ठीक आहे, सावकार असतात त्या लोकांना, जे गरिबांना त्रस्त करतात त्या लोकांविरुद्ध पण बंड पुकारलं होतं. त्यासोबतच इंग्रजांना पण ते त्रस्त करत होते, ठीक आहे. तर हे बघितलं होतं. आता या राघोजींना पकडून देण्यामध्ये जो इंग्रजी अधिकारी होता तो होता कॅप्टन गेल. कॅप्टन गेल, ठीक आहे. कुठे कुठे जेल पण लिहिलेलं आहे, तुम्ही गेल पण म्हणा, जेल पण म्हणा, जशा प्रकारे तुमच्या परीक्षेमध्ये विचारले जाते त्या प्रकारे त्याला लक्षात घ्या. कळालं का? रामजी भांगरे, मग त्याच्यानंतर भाऊ खरे चिमाजी जाधव आणि त्याच्यानंतर राघोजी भांगरे. रामजी भांगरेचेच वडील होते, सॉरी, राघोजी भांगरे हे रामजी भांगरेचे पुत्र होते आणि राघोजी भांगरे सोबत इथे दुसरे व्यक्ती पण बंडामध्ये सामील होते. त्यांचे नावं इतके इम्पॉर्टंट नाही आहेत, तुम्ही एवढे नावं आणि इंग्रजी अधिकाऱ्यांचे नावं लक्षात घ्या. आणि इथे जर तुम्हाला काही समजत नसेल मी सांगितलेलं, तर आपण कोळी उठाव हा सविस्तर बघितलेला आहे, तुम्ही ते लेक्चर जाऊन बघू शकता, ठीक आहे. आज आपल्याला काय बघायचं आहे? भिल्लांचा उठाव बघायचा आहे. आता भिल्लांचा उठाव हे म्हणजे मला कळत नव्हतं की याच्यावरती आपण लेक्चर कसं बनवायचं. का? कारण की जवळपास 30 ते 40 भिल्लांचे नेते होते. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या काळामध्ये उठाव केले होते. आणि मग काय केलेलं आहे ना, तुमचे जे पुस्तक आहे, जे गाठाड आहे, त्या गाठाडमध्ये काय केलं त्यांनी, 1857च्या जवळपासचे जे उठाव होते किंवा 1857च्या नंतर जे पण भिल्लांनी जे उठाव केले होते ते दिलेले आहेत. आणि तुमची जी 11वीची पुस्तक आहे सोबतच कठारे पुस्तक आहे, त्याच्यामध्ये जे 1818 नंतर म्हणजे 1857च्या खूप आधी झालेले उठाव दिलेले आहेत. तर मग आपण काय करू, आपण पहिले जे 11वी आणि कठारेमध्ये जे दिलेले उठाव आहेत ना 1818च्या आधीचे ते बघू. आणि बघा आता इथे खूप साऱ्या नेत्यांचे नावं येतील, खूप साऱ्या इंग्रजी अधिकाऱ्यांचे नावं येतील. मग आपल्याला तेवढं सारं लक्षात ठेवायचं आहे का? नाही. आपण काय करू, सुरुवातीला की भिल्ल समाजांनी उठाव का बरं केले आणि भिल्ल समाज काय होता आणि कोणत्या एरियामध्ये राहत होता हे बघून घेऊ. म्हणजे मग प्रत्येक नेता त्या कारणामुळेच उठाव करणार आहे. मग प्रत्येक नेत्याच्या कारण तुम्हाला लक्षात घ्यायची गरज नाही राहणार, फक्त तुम्हाला त्या नेत्याचं नाव, ठीक आहे, आणि त्या नेत्याच्या नावासोबत त्यासोबत असलेला इंग्रजी अधिकारी लक्षात घ्यावा लागेल. म्हणून आपण सुरुवातीलाच जे 10-15 मिनिटं आहे ते पूर्ण काम करून घेऊ. मग नंतर फक्त आपल्याला त्यांचे जे नेते आहेत तेच लक्षात घ्यायचे आहेत, सोबतच त्या नेत्यांसोबत जे इंग्रजी अधिकारी आहेत त्यांचे नाव लक्षात घ्यायचे आहेत, ठीक आहे. तर हे 10-15 मिनिटं भरपूर कॉन्सन्ट्रेशन द्या तुम्ही, ठीक आहे. तर आता हा जो भिल्ल समाज होता, तो भिल्ल समाज असं नाही आहे की फक्त महाराष्ट्रामध्येच एकवटलेला होता. भिल्ल समाज अरावली, विंध्य, सह्याद्री, सातपुडा या पर्वत भागामध्ये राहत होता. आता अरावलीचा भाग काही राजस्थानमध्ये पण येतो, विंध्यचा जो भाग आहे अरावली आणि विंध्यचा भाग काही MP मध्ये पण येतो आणि सह्याद्रीचा काही भाग MP मध्ये आणि महाराष्ट्रामध्ये येतो. सातपुड्याचा पण काही भाग MP, छत्तीसगड, महाराष्ट्र येतो. म्हणजे महाराष्ट्राला लागून असलेले जेवढे पण काय आहेत राज्य आहेत त्या राज्यांमध्ये हे भाग येतात. आता त्यावेळेस ज्या सीमा होत्या, कारण की आपण कधीच्या बघतोय 1818 म्हणजे 19व्या शतकातील आपण सीमा बघतोय, त्या सीमा आताच्या सीमेसारख्या राहणार नाही, कळतंय का? ठीक आहे. तर ह्या ज्या जमाती होत्या इकडे तिकडे पसरलेल्या होत्या, पण आपण याला महाराष्ट्रामध्ये का अभ्यासतो, कारण की जे सगळ्यात प्रखर उठाव झाले ते महाराष्ट्राच्या खानदेशामध्ये झाले. कुठे झाले? महाराष्ट्रातल्या खानदेशामध्ये. कारण की या खानदेशामध्ये भिल्ल जमातीचं कॉन्सन्ट्रेशन होतं ते खूप जास्त होतं. एकदा मॅपमध्ये बघूया आपण. हे बघा, ही जी सातमाळा रेंज आहे, ठीक आहे, त्यासोबतच इथून ही जी सातपुडाची रेंज जाते,
या भागामध्ये काय झालं होतं, भिल्ल जमात आहे ना, हिचं कॉन्सन्ट्रेशन होतं. मग नाशिकचा जिल्हा असो, पुणेचा जिल्हा असो, अहमदनगर असो, ठीक आहे, किंवा जळगाव असो, या सगळ्या एरियामध्ये काय झालं होतं, भिल्ल जमातीचं कॉन्सन्ट्रेशन होतं. ठीक आहे. आणि या भिल्ल जमातीने नाही का एका वेळेतच उठाव नाही केले. त्यांचे उठाव 1818 पासून तर 1890 पर्यंत त्यांचे उठाव चालत राहिले मुलांना. ठीक आहे. म्हणजे 1857च्या क्रांतीनंतर देखील खूप दिवस त्यांचे उठाव सुरू होते. मग असं काय झालं की ह्या भिल्ल समाजाला उठाव करावा लागला. ठीक आहे. आता आपण याला इंडियाच्या मॅपमध्ये पण बघू. ही बघा, ही आहे सातपुडा रेंज. एक मिनिट, ही आहे सातपुडा रेंज आणि इथे आपण काय बघितली, सातमाळा रेंज बघितली. ठीक आहे. आता या रेंजमध्ये म्हणजे या एरियामध्ये कॉन्सन्ट्रेशन होतं. मॅप सोबत स्टडी करायची म्हणजे आपल्याला जॉग्राफिकल पण नॉलेज असायला पाहिजे. कधी कधी हिस्ट्रीमध्ये जॉग्राफिकल क्वेश्चन विचारतात आणि नाही जरी विचारले तरी पण आपल्याला हिस्ट्री समजायला सोपी जातं. ठीक आहे. आता बघा, भिल्ल समाज कुठे कुठे एकवटला होता म्हटलं मी, अरावली, विंध्य, सह्याद्री, सातपुडा पर्वत आणि आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे खानदेशाचा प्रदेश. आणि त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या जमाती होत्या. आता तुम्हाला असा पण प्रश्न विचारू शकतात ते की ह्या ज्या जमाती आहेत त्या कुठल्या समाजाच्या आहेत, असा पण एखादा प्रश्न देऊ शकतात. म्हणून लक्षात घ्या, डाकची, मावची, वसावा, तडवी, भिल्ल या जमाती भिल्लांमधल्या आहेत. आणि यांचे हे जो भिल्ल समाज होता हा मेनली पर्वताच्या भागामध्ये राहायचा. ठीक आहे. मग ते पर्वताच्या भागामध्ये कुठले कुठले व्यवसाय करायचे, शेतीचा, पशुपालन, मासेमारी, शिकार हे त्यांचे व्यवसाय होते. ठीक आहे. आता जेव्हा 1818ला काय झालं, 1818ला ते बेसिकली 1806-07 पासून सुरू झालं होतं की पेशवाईच्या प्रदेशामध्ये काय झालं होतं, स्थिती अराजकता झाली होती. कारण की पेशवे जेव्हा बाजीराव दुसरा गादीवर आला होता त्याचं प्रशासनाकडे काही देखील लक्ष नव्हतं आणि दुसरं इंग्रज मराठा युद्ध होतं. त्यानंतर त्यांनी सगळे धागे दोरे आहेत शासनाचे ते कुणाच्या हातात दिले होते, इंग्रजांच्या हातामध्ये दिले होते. त्यामुळे इंग्रज जे आहेत ते ठिकठिकाणी जे स्थानिय लोक आहेत त्यांना बाजूला करून तिथे आपल्या प्रकारचं प्रशासन करण्याचा प्रयत्न करत होते. मग हे प्रशासन करताना त्यांनी काय सुरू केलं होतं, आर्थिक शोषण. ठीक आहे. कारण की त्यांचा मेन एम काय होता, जेव्हा ते भारतात आले ते कशासाठी आले होते, व्यापार करण्यासाठी आले होते. व्यापार करणे म्हणजे पैसे कमवणे. पैसे कमवणे तर त्यांनी प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे कुठलाही प्रदेश गेला तर त्यांचं जे मेन एम होतं पैसे कमवण्याचं तेच धोरण तिथे त्यांनी लागू केलं. मग तेव्हा जेव्हा त्यांना पैसे कमवायचे आहेत तर ते शेतीमध्ये हस्तक्षेप करतील, ते जंगलामध्ये हस्तक्षेप करतील. ठीक आहे. ते प्रत्येक जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतील. तर मग जो मराठ्यांचा प्रदेश त्यांच्या हातामध्ये गेला तेव्हा त्यांनी काय केलं, तिथचा जो खानदेशचा भाग होता त्या भागामध्ये त्यांनी प्रशासकीय हस्तक्षेप करणं सुरू केलं. त्यामुळे काय झालं, यांचा जो व्यवसाय होता जसं शेती करणं, गुरे पाळणं, मासेमारी या सगळ्या व्यवसायांमध्ये काय झालं, या लोकांना त्रास व्हायला लागला. आता त्रास कसा व्हायला लागला, तुम्हाला जर माहिती असेल तर जंगलावरती इंग्रज सरकारने जे नवीन धोरण आणायचा त्याच्यामध्ये ते काय करायचे माहिती आहे का, जी आधीपासनं जी चारण्याची भूमी म्हणजे गुरढोरं चारतो ना आपण, चारण म्हणतो आपण त्याला, ती भूमी कशी असायची, कुणाला त्याच्यासाठी शुल्क लागलं जायचं नाही. पण जेव्हा इंग्रज आले त्यांनी हे चारण आहे ना त्याच्यावरती पण शुल्क लावणं सुरू केलं होतं. मग त्याच्यामध्ये हस्तक्षेप. मग शेतीवरून महसूल हा काय करायचे, ते आजलपेक्षा फाजल महसूल घ्यायचे. त्यासोबतच मासेमारी, शिकार, कारण की जंगलावरती त्यांनी इंग्रजांनी आपले अधिकार लावले होते. त्यामुळे हे जे गुरे पाळणे, मासेमारी, शिकार याच्यावरती पण त्या भिल्ल लोकांच्या या व्यवसायावरती काय यायला लागली, कळा यायला लागली. ते काय झाले, त्यांच्याकडे ते आपल्या व्यवसायातून बाहेर पडायला लागले आणि मग त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे साधन उरले नाही. ठीक आहे. त्यासोबतच काय करायचे ना, ही भिल्ल जी जमात होती जी सातपुडा डोंगर रांगात राहत होती ते येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूकडे काय करायचे, कर लावायचे. ठीक आहे. आणि त्या कर लावल्यामुळे मग हे इंग्रजांना आवडत नव्हतं की आम्ही इथचे काय आहोत, करते धरते आहोत आणि कर कोण लावताय, ही भिल्ल जमात लावताय. ठीक आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन गेलं, उदरनिर्वाहाचं. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय झाली की त्यांनी कर लावणे सुरू केले. आता ह्या दोन्ही गोष्टी,
पहिले तर उदरनिर्वाह आणि मग इथे त्यांनी कर लावणं सुरू केलं. यामुळे इंग्रजांना कर ते लावतायत म्हणून राग आला आणि भिल्लांना त्यांनी आमची उदरनिर्वाहाचे साधनं आमच्याकडून हिसकावून लावले, यामुळे त्यांना राग आला आणि त्याच्यामुळे ह्या दोघांमध्ये चकमकी सुरू झाल्या. मग आपण जेवढे पण नायकं बघणार आहोत, काजी सिंग बघू आपण, ठीक आहे, तंट्या भिल्ल बघू आपण, त्यासोबतच आपण दशरथ धानजी, निहाल भिल्ल, हरिया भिल्ल, हे सगळे जे भिल्ल बघणार आहोत यापैकीच एक तर त्यांचा व्यवसाय जाईल किंवा इंग्रज अधिकारी त्यांना कुठल्या नाही कुठल्या प्रकारे त्रस्त करतील. याच्यामुळे काय होतील, बंड होतील, म्हणजे ते बंडामध्ये भाग घेतील. कारण की भिल्ल जमात आधीपासूनच काय होती, एकदम तुम्ही काय म्हणू शकता की जर तुम्ही त्याला अरे म्हणणार तर ते कारे म्हणणारी जमात होती. म्हणजे ते ऐकून घेणारे आणि चुपचाप बसणाऱ्यातले लोक नव्हते आणि ते स्थानिय लोक होते. स्थानिय लोकांना आधीपासूनच त्यांच्या जंगलावरती, त्यांच्या शेतीवरती त्यांचा हक्क असताना जर एखादा व्यक्ती हक्क हिरावून घेतोय तर त्यांचं बंड पुकारणं हे आपण काही चुकीचं मानणार नाही. ठीक आहे, कळालं का आता इतकं की त्यांनी बंड कशामुळे पुकारले आणि कुठे कुठे ते एकवटलेले होते आणि किती प्रकारच्या जमाती तिथे होत्या, एवढं बघून झालेलं आहे. आता आपण बघू, मग तुम्हाला एक आणखी सांगते की त्या भिल्ल जमातीचे जे उठाव त्यांनी जेव्हा सुरू केले होते ना, जे 1818 ते 1870 पर्यंत 90 पर्यंत त्यांचे जे उठाव होते, त्या उठावाला त्रस्त होऊन त्यांनी इंग्रजांनी एक भिल्ल एजन्सी पण काय केली होती, प्रस्थापित केली होती आणि त्यांना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा त्यांना भिल्लांचा उठाव आटोक्यात आणायचा होता तेव्हा इंग्रजांनी साम दाम दंडभेद, ठीक आहे, सगळ्या गोष्टी काय केल्या, उपयोगी आणण्याचा प्रयत्न केला. काही अधिकाऱ्यांनी बंदुकीच्या जोरावर, ठीक आहे, तर काहींनी समजूत काढून बंड मोडण्याचा प्रयत्न केला. मग आपण इंग्रजी अधिकारी अभ्यासणार आहोतच, पण इथे मी तुम्हाला 4 नाव सांगते, ते 4 नाव लक्षात घ्या. पहिले होते कॅप्टन ब्रिग्ज आणि कॅप्टन ब्रिग्ज त्या कॅटेगरी मधले होते जे बंदुकीच्या जोरावर भिल्लांना काय करण्याचा प्रयत्न करत होते, भिल्लांना कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करत होते. मग दुसरे होते एल्फिस्टन आणि तुम्हाला माहितीच आहे की आतापर्यंत आपण एल्फिस्टनला अभ्यासलं तर एल्फिस्टन असा व्यक्ती होता की जो समजुतीने सगळं काही घडण्याचा प्रयत्न करायचा. मग यांनी काय केलं की जे भिल्ल लोक आहेत त्यांच्या समजूत काढून, म्हणजे त्यांचे व्यवसाय त्यांना परत देऊन, त्यांच्या शेतजमिनी त्यांना परत देऊन, त्यांना नोकरीमध्ये रुजू करून त्यांचे बंड आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच होते रॉबिन्सन, ठीक आहे, रॉबिन्सन आणि दुसरे होते ऑट्रम. आता जे ऑट्रम होते ना, त्यांनी पण काय केलं होतं, एल्फिस्टन सारखाच उपाय केला होता की त्यांनी समजुतीने भिल्ल जमातीचा बंड काय करण्याचा प्रयत्न केला होता, दाबण्याचा प्रयत्न केला होता. कळालं? आता इतकं कळालं तर आपण ज्या वेगवेगळ्या स्टोरीज आहेत भिल्ल जमातीमधल्या त्या बघूया आता. आणि आपण आधी 1818च्या आधीच्या स्टोरी बघूया. तर तुम्हाला जेव्हा माहिती असेल तर आपण जेव्हा कुणाला अभ्यासत होतो, बाजीराव दुसऱ्याला अभ्यासत होतो, त्यामध्ये आपण त्र्यंबकजी डेंगळे यांचं प्रकरण बघितलं होतं. ह्या त्र्यंबकजी डेंगळेंनी काय केलं होतं, जे गायकवाड होते, गायकवाड त्यांचा जो वकील होता, ठीक आहे, त्याचा मुर्दा पाडला होता. ठीक आहे, त्याच्यामुळे ना ह्या त्र्यंबकजी डेंगळेला काय केलं होतं, इंग्रजांनी तुरुंगात डांबलं होतं. कारण की आतापर्यंत सगळी सत्ता एल्फिस्टनच्या हाती गेली होती. म्हणजे नाम मात्र आपला जो बाजीराव दुसरा आहे ना, तो नाम मात्र होता. ठीक आहे, आता हे त्र्यंबकजी डेंगळे हा जो व्यक्ती होता ना, तो खूप जवळचा होता दुसऱ्या बाजीरावांच्या. ठीक आहे, आणि मग यांनी जे एल्फिस्टनने याला तुरुंगात डांबल्यानंतर त्यांनी काय केलं, तुरुंगातून चकमा देऊन तो तिथून निघून गेला, पळून गेला. आणि पळून गेल्यानंतर तो कुठे गेला, भिल्ल वसाहतीमध्ये गेला. ठीक आहे, आणि भिल्ल वसाहतीमध्ये हे केल्यानंतर शिरल्यानंतर त्यांनी भिल्लांना इंग्रजाविरुद्ध भडकवलं की इंग्रज लोक जे आहेत ते काय करतायत, तुमच्या हक्कांवरती. बेसिकली इंग्रजांचा राग आला होता त्र्यंबकजी डेंगळेला, पण यांनी भिल्लांना भडकवलं की स्वतःच्या फायद्यासाठी यांनी भिल्लांना भडकवलं की इंग्रज लोक तुमच्या हक्कांवरती काय करतायत, तुमचे हक्क बळकावून लावतायत आणि तुमचे हक्क तुम्हाला देत नाही आहेत, तर तुम्हाला त्यांच्या विरुद्ध काय करायला पाहिजे, बंड पुकारायला पाहिजे. आणि या बंडाचे सूत्र त्यांनी जे त्यांचे पुतणे होते गोदाजी डेंगळे आणि महिपा डेंगळे यांच्याकडे सोपवले आणि याच्यातूनच काय झाला, उठाव सुरू झाला. कळलंय, कारण कळलं त्र्यंबकजी डेंगळे भिल्लांच्या उठावामध्ये कसा सामील झाला ते पण कळतंय की त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी भिल्लांना इंग्रजाविरुद्ध काय केलं, भडकवलं. आणि कॅप्टन ब्रिग्जनी
या उठावाला दडपण्यासाठी भिल्ल लोकांचे अक्षरशः मुर्दे पाडले. ठीक आहे. आणि त्यांनी डोंगर घाटांवरती काय केलं, आपलं सैन्य त्या ठिकाणी त्यांनी नेमलं आणि त्या डोंगर घाटामध्ये आता इंग्रजांचं सैन्य नेमल्या गेलं आणि भिल्लांना कंट्रोलमध्ये आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ठीक आहे. त्यासोबतच आता हा जो कॅप्टन ब्रिग्ज होता हा एल्फिस्टनच्या खाली होता, म्हणजे एल्फिस्टनचा सबऑर्डिनेट होता म्हणू शकता तुम्ही. तर एल्फिस्टननी काय केलं की हे जे मारण्याचं धोरण आहे ते न वापरता त्यांनी समजुतीचं धोरण वापरलं. ठीक आहे. भिल्लांना काही लोकांना पेन्शन दिलं, त्यांना काही लोकांना रखवालीचे काम दिलं, कारण की ते लढाकू तर होतेच, तर ते जे डोंगर रांगांमधनं जाणारे पासेस आहेत, ठीक आहे, जे घाट आहेत त्या घाटांचं रक्षणाचं काम जे आहे त्यांना दिलं. ठीक आहे. काही लोकांना कारण की ते लढाई असल्यामुळे लष्करामध्ये भरती करवण्यात आलं आणि त्यांची एक वेगळी तुकडी, भिल्ल लोकांची एक भिल्ल तुकडी उभारण्यात आली. ठीक आहे. आणि नादिर सिंह या भिल्लांच्या, म्हणजे हा भिल्ल डाकूच होता, म्हणजे भिल्लांची जी तुकडी त्या लोकांनी उभारली त्याच तुकडीचा उपयोग करून बाकीचे भिल्ल जे काय करत होते, बंड करत होते, त्यांना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. कळतंय ना तुम्हाला की कसं सुरू आहे बा म्हणून. म्हणजे भिल्लांचीच एक तुकडी उभारली, जे नोकरीमध्ये येण्यास तयार आहेत त्या लोकांना नोकरीत घेऊन त्यांनाच जे लोक बंड करतायत त्यांच्या विरुद्ध यूज केलं इंग्रजांनी. कळालं. तर त्याच्यातलाच एक व्यक्ती होता भिल्ल नाईक. आता हा जो भिल्ल नाईक होता याला पेन्शन देणं सुरू केलं होतं सरकारने, कारण की हा पहिले बंड पुकारत होता, म्हणजे बंडामध्ये होता आणि खूप मोठे बंड करत होता. तर याला समजूत काढण्यासाठी त्याला एक पेन्शन देऊ केली. पण पेन्शन दिल्यानंतर आहे ना, त्या पेन्शनमध्ये काही प्रॉब्लेम झाला आणि तसे पण हे स्वतंत्र वावरणारे लोक किती दिवस इंग्रजांच्या गुलामीमध्ये टिकणार आहेत. मग यांनी ह्या नोकरी आणि पेन्शनमध्ये त्यांना काही प्रॉब्लेम आल्यामुळे यांनी परत काय केला, परत बंड पुकारलं. मग जेव्हा त्यांनी परत बंड पुकारलं तेव्हा याचा बंदोबस्त करण्यासाठी कॅप्टन ब्रिग्जनी काय केलं, त्याला डायरेक्ट फाशी दिली. ठीक आहे. कळतंय तुम्हाला. फक्त तुम्हाला एकदा जर कारण कळाले तर तुम्हाला आता फक्त काय करायचं आहे, नेते लक्षात घ्यायचे आहे. ठीक आहे. आणि हा सातमाळा वरती मी तुम्हाला सातमाळा रांग दाखवली होती ना, तर सातमाळाच्या एरियामध्ये या भिल्ल नाईकनी काय केलं होतं, बंड पुकारलं होतं. ठीक आहे. चला पुढे बघूया. आता हे आहेत जॉन ब्रिग्ज, जे या भिल्लांच्या बंडामध्ये यांचं नाव परत येतं म्हणून लक्षात घ्या. जॉन ब्रिग्ज आणि कॅप्टन अट्रम हे दोन नावं तुम्हाला स्पेशली लक्षात घ्यायचे आहेत, कारण की जर तुम्हाला ऑप्शनमध्ये येतील तर एक तर जॉन ब्रिग्ज विचारतील, नाहीतर तुम्हाला कॅप्टन अट्रम विचारतील. ठीक आहे. कळतंय. त्यासोबतच आतापर्यंत आपण काय बघितलं की त्र्यंबकजी डेंगळेंनी कशा प्रकारे भिल्लांच्या उठावामध्ये सहभाग घेतला. आता आपण काय बघतोय, आता काय बघणार आहेत, त्याच्यानंतर काय बघितलं आपण, भिल्ल नाईक बघितलं. पहिले त्र्यंबकजी डेंगळे बघितलं, मग भिल्ल नाईक बघितला. आता आपल्याला बघायचे दशरथ आणि धानजी. आता हे जे दशरथ आणि धानजी होते, ठीक आहे, हे कुठचे, लासूरच्या भिल्लांचे प्रमुख होते. कुठचे, लासूरच्या भिल्लांचे. आणि यांचे पण काय झाले, उदरनिर्वाहाचे जे साधन होते इथे इंग्रज रुजू झाल्यानंतर हिसकावून घेतल्या गेले आणि त्याच्यामुळे 1820ला यांनी बंड पुकारलं. आणि यांची जी बंड पुकारण्याचा जो पर्याय होता तो खूपच घातक होता, कारण की यांनी जे गाव आणि घरं आहेत त्यांना डायरेक्ट अक्षरशः बेचिराग करून सोडलं. म्हणजे ते डायरेक्ट गावाचे गाव आणि घराचे घरं पेटवून सोडायचे. ठीक आहे. आणि तापी आणि जो सातपुडावाला जो भाग होता त्या एरियामध्ये यांनी हे काय केले होते, हे उपक्रम राबवले होते. त्याचसोबत एक पेंढारी होता, कुठे शेख दुल्ला लिहिलेला आहे, कुठे शेख अब्दुल्ला लिहिलेला आहे. तर लक्षात घ्या की जर असं विचारलं की पेंढारी जो नेता होता शेख दुल्ला तो कुठल्या नेत्यांना जाऊन मिळाला होता, तर लक्षात घ्या दशरथ व धानजी या नेत्यांना हा शेख अब्दुल्ला और शेख दुल्ला हा व्यक्ती जाऊन मिळाला होता. ठीक आहे. आणि मेजर मोरीन आहे या दोघांना. वरती काय बघितलं आपण, कुठला, त्र्यंबकजी डेंगळे प्लस तो नाईक, कुठला नाईक होता, एक मिनिट, भिल्ल नाईक, ह्या दोघांना करणारा जॉन ब्रिग्ज होता. आणि दशरथ आणि धानजी यांचं बंड मोडून काढणारा व्यक्ती कोण होता, मेजर मोरीन होता. तर जे नावं येत आहेत ना, आणि हा मेजर मोरीनचं नाव
तुमच्या 11वीच्या पुस्तकामध्ये पण मेन्शन झालेलं आहे. तर लक्षात घ्या, जे नावं 11वीच्या पुस्तकात आहेत ते तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. कॅप्टन ब्रिग्ज अँड मेजर मुरी. जर त्र्यंबकजी जो डेंगडे आहे, त्र्यंबकजी डेंगडे आणि भिल्ल नाईक यांचा उठाव कुणी मोडून काढला? ब्रिग्जनी. ठीक आहे. आणि हा दशरथ वधानजी आणि हा शेख अब्दुल्ला आहे, यांचा उठाव कोणी मोडून काढला? मेजर मुरींनी. शॉर्ट नोट्स काढत चला सोबत सोबत. ठीक आहे. आता त्यासोबतच हरिया भिल्ल आणि नहाल भिल्ल यांनी देखील काय केलं होतं? उठाव केला होता. आता यांचं काय राहणार आहे? यांचं कारण काय राहणार आहे? एकतर यांच्या उदरनिर्वाहाचं साधन गेलं असेल, यांची शेती गेली असेल, और यांचे जे पण अधिकार आहेत त्यांच्यावरती कळा आली असेल. ठीक आहे. यापैकी एक कारण असेल, कारण की कारण तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं नाही आहे. ठीक आहे. मग यांनी चौताळून काय केलं? सगळीकडे लूटमार सुरू केली आणि अंधाधुंद जे पाटील कुलकर्णी मामलेदार होते त्या लोकांवरती चढाई करून त्यांची मारहाण, ठीक आहे, बलात्कार, शोषण या सगळ्या गोष्टींना काहीच सीमा राहिली नव्हती आणि सगळीकडे काय झाली होती? अराजकता पसरली होती. कळतंय का? तर या सगळ्या गोष्टींना भिवून कॅप्टन रॉबिन्सन्स जे आहेत त्यांनी या दोघांचं बंड काय केलं होतं? मोडून काढलं होतं. ठीक आहे. आणि या लोकांना खूप कठोर शिक्षा दिली होती, पण तरी पण भिल्ल लोक चूप बसले नाही आणि यानंतर पण काय झाले? जे उठाव आहेत ते सुरूच राहिले. कळालं? आता इथे जे त्र्यंबकजी डेंगडे होते, तुम्हाला जेव्हापर्यंत लक्षात येणार नाही ना तेव्हापर्यंत मी परत सांगत राहील. त्र्यंबकजी डेंगडे आणि भिल्ल नाईक, ब्रिग्ज, मग त्याच्यानंतर दशरथ आणि धानजी आणि शेख अब्दुल्ला, मेजर मोरीन आणि हरिया भिल्ल आणि नहाल भिल्ल याला कॅप्टन रॉबिन्सन यांनी काय केलं होतं? सॉरी फॉर दॅट. यांनी काय केलं होतं? यांचं बंड मोडून काढलं होतं. ठीक आहे. त्यानंतर हरिया आणि नहाल भिल्ल नंतर एक सेवाराम सोनार होता आणि तुमच्या 11वीच्या पुस्तकामध्ये आय थिंक याचं नाव सेवाराम घिसाडी पण दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? सेवाराम घिसाडी. आता या व्यक्तीने काय केलं? या व्यक्तीने एक नवीन काइंड ऑफ स्ट्रॅटेजी यूज केली. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की साताऱ्याची गादी जी कुणाच्या नावाने चालत होती? प्रतापसिंहाच्या नावाने चालत होती. त्याची बनावटी पत्र बनवली आणि त्याच्यामध्ये काय लिहिलं ते भिल्ल लोकांमध्ये वाटून दिली. आणि त्याच्यावरती काय लिहिलं होतं की तुम्हाला साताऱ्याच्या गादीचे जे छत्रपती आहेत त्यांनी आदेश दिला आहे की तुम्ही उठाव करा. उठाव्याचं काय बोला? पत्र, उठाव्याचा पवित्रा तुम्ही उचला. ठीक आहे. हे कुणी सांगितलंय तुम्हाला? साताऱ्याच्या छत्रपतींनी सांगितले. अशी ही जी खोटी पत्रे आहे ही सेवाराम घिसाडीने काय केली? भिल्ल जमातीमध्ये वाटून दिली. ठीक आहे. आणि हे झालं होतं 1825ला आणि त्यामुळे 800 भिल्लांनी लुटालूट सुरू केली. ठीक आहे. आणि जे पण काय म्हणते लूट त्यांना मिळाली होती त्यांनी एका किल्ल्यामध्ये सुरक्षित ठेवली होती. आता हे सगळं कुणाला कळालं? लेफ्टनंट ऑट्रमला कळालं. आला परत लेफ्टनंट ऑट्रम आणि या व्यक्तीला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि ही याच्यातली काही जी लूट आहे लेफ्टनंट ऑट्रमनी परत मिळवली आणि सरकारने हस्तक्षेप करून ह्या व्यक्तीला पकडलं, सेवाराम घिसाडीला पकडलं आणि त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली. कारण की त्यांनी काय केलं होतं? छत्रपती आहेत त्याची खोटी कागदपत्रे बनवून एक बंड पुकारलं होतं. हे लक्षणीय होतं आणि याच्यामुळे बाकी लोक पण असं करू शकतात आणि बाकी लोकांनी असं करायला नको म्हणून त्याचं एक उदाहरण लोकांसमोर ठेवण्यासाठी याला काय दिली होती? फाशीची शिक्षा दिली होती. ठीक आहे. त्यासोबतच आणखी काही भिल्ल नेते होते जे म्हणजे बंड्या, बंदी, सुखा भिल्ल. ठीक आहे. यांचे फक्त नावं लक्षात ठेवा तुम्ही. याच्यावरती असा काही प्रश्न तर येणार नाही, पण असे जर नावं आले की पंड्या, बंदी, सुखा भिल्ल हे भिल्ल उठावातले काही नेते होते तर त्याला तुम्ही हो बोलू शकता. ठीक आहे. कळालं की आतापर्यंत आपण काय काय बघितलं? आपण बघितलं की त्र्यंबकजी डेंगडे, कारण की आता आपले 1857च्या पहिलीचे उठाव संपत आहेत. तर त्र्यंबकजी डेंगडे यांनी आणि भिल्ल नाईक या लोकांनी उठाव केले होते आणि हे जे उठाव आहेत त्याला कॅप्टन ब्रिग्जनी मोडून काढलं होतं. ठीक आहे. मग जे दुसरा उठाव होता, ठीक आहे, दशरथ धानजीवाला, ठीक आहे, त्याला मेजर मोरीनने काय केला होता? उठाव मोडून काढला होता. आणि तिसरा जो आपण बघितला सेवाराम सोनारवाला तो कुणी केला होता? कॅप्टन ऑट्रमनी केला होता. ठीक आहे. ऑट्रमनी केला होता आणि तसंही मी प्रश्न टाकत राहील म्हणजे तुम्हाला सोबत सोबत पाठांतर झालं पाहिजे. ठीक आहे. मग आता या लेफ्टनंट ऑट्रमनी या म्हणजे सेवाराम घिसाडीला काय दिली होती? फाशी दिली होती. आता त्यासोबतच
दुसऱ्या कुठल्या पद्धती त्यांनी काय केल्या होत्या, अवलंबल्या होत्या, ते आपल्याला बघायचं आहे. त्या होत्या की आता साम दाम दंडभेद ही नीती इंग्रज सरकार काय करतोय, यूज करतोय. आता या कॅप्टन ऑट्रमने दंड तर दिला होता, आता दंडासोबत एक समजूतदारीची नीती त्यांनी हाती घेतली. ती म्हणजे त्यांनी काय केलं की जे लोक उठावात आहेत त्यांना माफीचे जाहीरनामे दिले गेले. ज्या लोकांची जमीन घेतली होती त्यांना जमीन वापस दिली. काही लोकांना तगाई दिली. तगाई माहिती आहे ना, एका प्रकारचं लोन असतं जे त्या काळात दिलं जायचं. ठीक आहे. आणि जर कुणाचे आधीचं काही गोष्टी बाकी असतील त्या लोकांना काय करत होते, त्यांचे मागील गुन्हे, त्यांचे जे गुन्हे आहेत ते इथे गुन्हे नाही लिहिलेलं आहे, होणे झालंय तिथे, मागील जे गुन्हे असतील ठीक आहे ते त्यांचे काय करण्यात येत होते, माफ करण्यात होते. जे लढय्ये आहेत म्हणजे लढण्याच्या प्रवृत्तीचे भिल्ल आहेत त्यांना सैन्यात भरती केल्या गेले. आपण आधीच बघितलं की त्यांची एक वेगळी तुकडीच बनवण्यात आली होती. ठीक आहे. मग त्यासोबतच काही सामाजिक संस्था उभारण्यात आल्या जिथे भिल्लांचं जे आहे काय करणं, त्यांना सुशिक्षित करणं त्यासोबतच त्यांचं पुनर्वसन करणं, ह्या सामाजिक संस्था काम करत होत्या. म्हणजे तुम्हाला कळतंय की या लोकांना इतक्या साऱ्या पर्याय वापरावं लागत आहेत त्यांचे बंड मोडण्यासाठी. तर ते बंड किती मोठ्या प्रकारचं असेल याच्यावरून तुम्ही काय करू शकता, त्याची एक झलक घेऊ शकता किंवा त्याचा तुम्ही हे लावू शकता की किती मोठं हे बंड असेल की या लोकांना, इंग्रज लोकांना इतके सारे पर्याय यांचा उपयोग करावा लागत आहे. ठीक आहे. मग त्यासोबतच जे डोंगर रांग होते त्यांच्या वाटा होत्या त्यांचे संरक्षण पण, कारण की हे घाटामध्ये राहणारे लोक आणि या घाटा आणि डोंगर रांगांचे जेवढं नॉलेज या लोकांना होतं तेवढं नॉलेज दुसऱ्या लोकांना नसणार आहे, म्हणून त्यांच्या संरक्षणाचं काम देखील या लोकांना देण्यात आलं होतं. ठीक आहे. आणि कॅप्टन ऑट्रम आहेत हे स्वतः, कारण की बघा कुठल्या पण व्यक्तींचं पुनर्वसन जर तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही फक्त बोलून पुनर्वसन करू शकत नाही, तर मग तुम्हाला त्यांच्यामध्ये स्वतःला भिनवावं लागतं. आणि ही जी पॉलिसी आहे ती इंग्रजांना खूप चांगल्याने समजत होती, म्हणून त्यांनी काय केलं, स्वतः ते भिल्लांसोबत राहू लागले, खाऊ लागले, नाचू लागले. म्हणजे त्यांना काय सांगायचं होतं की आम्ही परकीय नाही आहोत. म्हणजे भिल्लांच्या मनातून ही जाणीव त्यांना काढून घ्यायची होती की इंग्रज लोक परकीय आहेत, आम्ही तुमच्या सारखेच इतकेच लोक आहोत. आणि त्यांच्यामध्ये एक आपुलकी निर्माण करायची, कारण की तसे पण तुम्हाला माहिती असेल आदिवासी लोक खूप साधेभोळे असतात आणि त्या साध्या भोळ्या लोकांना तुम्ही फक्त प्रेम द्या, 2 प्रेमाचे बोलच त्यांच्यासाठी काफी असतात. आणि हे इंग्रज अधिकाऱ्यांना चांगल्याने समजत होतं, म्हणून त्यांनी ही जी स्ट्रॅटेजी आहे ती यूज केली की ते त्यांच्यासोबत राहू, नाचू लागले, खाऊ लागले, एकजीव झाले. ठीक आहे. आणि ते सांगत होते की इंग्रज लोक किती प्रामाणिक आहेत, तुम्हाला इथचे स्थानिय लोक जितक्या सोयी सुविधा देणार नाही तितक्या सोयी सुविधा आम्ही देऊ, हे ऑट्रम त्यांना पटवून देत होते. ठीक आहे. पण तुम्हाला माहिती आहे की ही जमात फक्त एकाच ठिकाणी नव्हती, खूप साऱ्या ठिकाणी ही केलेली होती. हे सगळे उपाय केल्यानंतरही 1890 पर्यंत भिल्लांचे उठाव सुरूच होते. कळतंय का की लेफ्टनंट ऑट्रमनी कुठल्या व्यवस्था केल्या होत्या आणि यांना ह्या व्यवस्था केल्यानंतर भिल्लांचे काही प्रमाणामध्ये ज्या एरियामध्ये त्यांनी व्यवस्था केल्या होत्या त्या एरियामध्ये ते उठाव कमी देखील झाले होते. कळतंय का. तर आता हे सगळे 1857च्या खूप आधीचे म्हणजे 1828 पर्यंतचे उठाव आपण बघितले. आता आपल्याला थोडे पुढचे उठाव बघायचे आहेत आणि ते आहेत जे तुम्हाला काठाडमध्ये दिलेले आहेत. हे 1857च्या जवळपासचे उठाव आहेत. तर त्याच्यामध्ये एक तंट्या भिल्ल, ठीक आहे, तंट्या भिल्लासोबत चिल्या नाईक, मग त्याच्यानंतर भागोजी नाईक आणि खाजा सिंग किंवा कजर सिंग. ठीक आहे. या चौघांचा आपल्याला उठाव बघायचा आहे. आता हा जो तंट्या भिल्ल व्यक्ती आहे याचा जन्म कुठे झाला होता, जळगाव इथे झालेला होता. जळगावच्या जवळ एक गाव आहे पालगाव, इथे झालेला होता. ठीक आहे. यांना बघून घ्या, कारण की यांच्यावरती बाबा भांड यांनी 2 कादंबऱ्या पण लिहिलेल्या आहेत. ही बघा जी तंट्या भिल्ल आहे ना, हे बघा ही बाबा भांड यांची कादंबरी आहे तंट्या भिल्लवर लिहिलेली. जर कुणाला वेळ असेल तर वाचू शकतो, पण चला अभ्यास करणाऱ्या मुलांना वेळ नसतो तितका, तर आपण तंट्याबद्दल त्याची स्टोरी ऐकूया. आता हा जो तंट्या होता हा खूप साधा भोळा व्यक्ती होता. ठीक आहे. त्याचं मूळ गाव जे होतं जळगाव जिल्ह्यातील पालगाव हे होतं. आता हा आदिवासी क्षेत्रातला एक शेतकरी होता आणि त्याला जी वडिलोपार्जित जमीन मिळाली होती तो
तो त्याच्यावरती उदरनिर्वाह करत होता. पण ती त्याची वडिलोपार्जित जमीन आहे ना, एका सावकारांनी काय केली, बळकावून लावली. आता बळकावून लावली म्हणजे त्याच्यावरती त्या खूप सारं कर्ज लावलं. मग हा शेतमजुरी करून ते कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत होता. मग एवढी मेहनत करून तो कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्यावरती खोटा आरोप लावून त्याला कुठे टाकण्यात आलं, जेलामध्ये टाकण्यात आलं. म्हणजे कळतंय का तुम्हाला, तुरुंगामध्ये त्याला टाकण्यात आलं. पहिले तर सावकारांनी त्याला त्रास दिला, त्यासोबतच इंग्रजी अधिकाऱ्यांनी सावकाराकडून होऊन त्याला तुरुंगात डांबलं. मग तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो मजुरी करून आपलं पोट भरत होता. त्यातच लोकांना अजूनही त्याला त्रास द्यायचा होता, तर त्याला तो सावकाराच्या मुलीवर मुलीसोबत प्रेम संबंध आहेत म्हणून परत त्याला त्रास दिला. आणि या सगळ्या त्रासाने त्रस्त होऊन त्यांनी मग काय केलं, बंड पुकारलं. म्हणजे इंग्रजाविरुद्ध त्याला राग होताच, त्याला सावकारावरती पण राग होता. आणि असं म्हणतात की तंट्या भिल्ल या भागामध्ये त्यांनी आदिवासींना राष्ट्रीयवाद काय असते आणि आपण आपल्या स्वतःच्या हक्कासाठी लढण्यासाठी कसा लढा ओढायला पाहिजे ते इच्छा लोकांना शिकवलं. आणि खूप मोठं बंड त्यांनी असं पुकारलं होतं. कारण की नंतर त्याच्यावरती 2000 रुपयांचं बक्षीस पण ठेवण्यात आलेलं होतं. आणि खूप सारे प्रयत्न करण्यात आले होते की त्याला पकडल्या जाओ, पण तो इंग्रजांच्या हाती येत नव्हता. आणि याच्या जवळपास याच्याकडे खूप सारा एरिया होता आणि त्या एरियावरती तो काय करत होता, म्हणजे जसं उमाजी नाईक आणि रामोजी भांगरे यांनी कसं आपला एक एरिया घेतला होता आणि त्याच्यावरती राज्य केल्यासारखं ते करत होते, तसंच तंट्यांनी पण केलं होतं, तंट्या भिल्ल यांनी पण केलं होतं. पण नंतर याच्या स्वतःच्या मेहुणाने याचा विश्वासघात केला. ठीक आहे, बघा हे जे पोलीस हॅमिल्टन आहेत, ठीक आहे, डेप्युटी इन्स्पेक्टर ऑफ पोलीस हॅमिल्टन यांनी 7 वर्षे त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण हे हातात आले का, नाही. त्यासोबतच 2000 रुपयाचं बक्षीस पण त्याच्यावरती ठेवण्यात आलं होतं, तरी पण हे हातात आले नव्हते. पण शेवटी याच्या मेहुण्यानेच त्याचा विश्वासघात केल्यामुळे ते इंग्रजाच्या हातामध्ये सापडले आणि त्यांना 1889ला, म्हणजे कळतंय का तुम्हाला, हे जवळपास 1890चा हा उठाव असल्यासारखा आहे. तर 1889ला त्यांना जबलपूर इथे काय देण्यात आली होती, मुलांना फाशी देण्यात आली होती. ठीक आहे, कळालं की तंट्या भिल्ल हा भिल्ल उठावामध्ये कशा प्रकारे होता, म्हणजे याचं काय योगदान आहे भिल्ल उठावामध्ये. ठीक आहे, त्यानंतर चिलाभिल्ल नाईक. आता हा जो चिलाभिल्ल नाईक होती हा बंडामध्ये सामील होता, पण बंडामधून बाहेर तो पडला पाहिजे म्हणून याला इंग्रज सरकारने पेन्शन देऊ केलं होतं. काय देऊ केलं होतं, पेन्शन. पण हे पेन्शन अनियमितपणे मिळत आहे म्हणून त्यांनी परत काय केला, उठाव केला. पण त्याला नंतर कळालं होतं की आपण ह्या बलाढ्य इंग्रजी सरकाराबद्दल काय करू शकत नाही, आपण बंड पुकारू शकत नाही. म्हणून शेवटी त्यांनी इंग्रजांना शरण गेला तो, किंवा मग इंग्रजांनी त्यांना पकडलं आणि याला सगळ्या भिल्लांसमोर फाशी देण्यात आली होती. आणि हा जी सातमाळा रांग आहे ना, त्या रांगातील भिल्लांचा नेता होता. ठीक आहे, त्यासोबतच भागोजी नाईक. आता भागोजी नाईक बद्दल जास्त तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं नाही आहे, पण भागोजीवरती प्रश्न येतात. तर हे जे भागोजी होते ना, यांचे वडील कोतवाल होते. हे जे नांदूर शिंगोटे गाव आहे नाशिकमधलं, तिथे हे राहायचे आणि यांचे वडील गुरेढोरं पाहण्याचं काम करत होते. म्हणजे जरी कोतवाल होते पण यांच्याकडे 18-20 दारिद्र्य होतं, त्यामुळे हे काय करत होते, गुरेढोरे पाहण्याचं काम करत होते. ठीक आहे, आणि असा एक वाक्य त्यांच्याबद्दल फेमस आहे की ते जेव्हा गुरेढोरं पाहत होते तर त्यांच्या गुराढोरांवरती वाघ चालून आला. त्यांच्या हातामध्ये फक्त एक कुऱ्हाड होती आणि एका कुऱ्हाडीच्या बलावरतीच त्यांनी वाघाला काय केलं होतं, निश्चित केलं होतं. आणि एका कुऱ्हाडीच्या जोरावरती वाघाला निश्चित केलंय हे पंचक्रोशीमध्ये पसरलं आणि ही न्यूज इंग्रजांपर्यंत पण गेली. तर इंग्रजांपर्यंत जेव्हा ही न्यूज गेली, इंग्रजांनी त्यांना काय केलं, नोकरीमध्ये रुजू केलं. कारण की त्यांना जेव्हा कोणी इथे प्रशासन सुरू करतं तर प्रशासनामध्ये त्यांना असे ताकदवर लोक पोलीस प्रशासनामध्ये लागतच होते. मग यांना अहमदनगर जिल्ह्यामध्ये काय देण्यात आली, नोकरी देण्यात आली. तर जेव्हा यांना अहमदनगर मध्ये काय देण्यात आली, नोकरी देण्यात आली, तेव्हा तिचे त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी यांना खूप त्रास दिला आणि त्या त्रासाला यांनी काय केलं, त्या त्रासाला त्रस्त होऊन त्यांनी ती नोकरी सोडली. आणि त्या नोकरीतून बाहेर निघाल्यानंतर, कारण की त्यांना नोकरीतून पहिले काढण्यात आलं आणि परत त्यांना ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण जेव्हा एकदा तुमचा अपमान होतो तेव्हा अपमानित व्यक्ती परत त्या गोष्टीमध्ये हात टाकत नाही
आणि म्हणून यांनी काय केली, उठावामध्ये उडी घेतली. ठीक आहे. आणि या उठावामध्ये दडपण्याचा प्रयत्न, ह्या उठावाला दडपण्याचा प्रयत्न एक हेनरी नावाचे कोण होते, इंग्रजी अधिकारी होते. या इंग्रजी अधिकाऱ्यांनी हे बंड काय केलं, मोडून काढण्याचा प्रयत्न केला. पण भागोजी नाईकबद्दल तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं नाही, पण यांचं बंड इतकं मोठं होतं की यांनी 3 ते 4 लढाया लढल्या इंग्रजांसोबत. किती, 3 ते 4. आणि एका लढाईमध्ये तर त्यांनी हेनरीला मारलं पण. म्हणजे ह्या हेनरीचा मृत्यू झाला होता कुणासोबत, भागोजींसोबत लढता लढता हेनरी हा भागोजींच्या बंदुकीने मरण पावला होता. ठीक आहे. पण शेवटी आपलेच लोक काय करतात, विश्वासघात करतात. यांच्यासोबत पण तेच झालं की विश्वासघात होऊन यांना पकडण्यात आलं आणि शेवटी यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. तशाच प्रकारे एक काजी सिंग किंवा खाजा नाईक, तुमच्या गाठाडमध्ये त्याला काजी सिंग नाईक दिलेला आहे, पण तेच खाजा नाईक पण आहेत. तर हे 1851 पर्यंत काय होते, इंग्रजी, हे बघा तुम्हाला दिसत असेल पोशाख, इंग्रजी नोकरीमध्ये रुजू होते. म्हणजे यांचं काम काय होतं की जे घाट आहेत ना, घाटामध्ये जे जाणारे येणारे वाटसरू आहेत त्यांच्या सोयी बघणं, म्हणजे लुटालूट नाही झाली पाहिजे. जर कोणते लुटारू व्यक्ती आहेत त्या व्यक्तीचा बंदोबस्त करणं. तर मग काय झालं, या नोकरीमध्ये कार्यरत असतानाच हा बंदोबस्त करतानाच यांच्याकडनं एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली. म्हणजे तो लुटारू व्यक्ती होता, चांगला व्यक्ती नव्हता तो. मग या गुन्ह्यावरून त्यांना काय करण्यात आली, 10 वर्षाची शिक्षा देण्यात आली. पण जेव्हा इंग्रजांना माहिती झालं की त्या एरियामधले लोक काजी सिंग यांना खूप चांगल्याने ऐकत होते, तर चांगल्या वागणुकीचा हवाला देऊन त्यांना 4 वर्षामध्येच सोडण्यात आलं. म्हणजे 1855 त्यांना काय करण्यात आलं, सोडण्यात आलं. आणि त्यांची पुनर्निवृत्ती करायची होती इंग्रजांना. का बरं, कारण की त्या एरियातले लोक काजी सिंग यांनाच मानत होते. पण काजी सिंग, कारण की एकदा तुम्ही अपमान केलेला आहे तर परत ते, हे भिल्ल लोक असे होते. आणि तसे पण आदिवासी आणि स्थानिक लोकांचा स्वतःचा एक मान असतो. तुम्ही जर त्यांना एकदा अपमानित कराल तर ते परत तुमच्याजवळ येणार नाही. तर त्यामुळे मग यांनी डायरेक्ट, कारण की त्यावेळेला 1857ची क्रांती भडकतच होती इकडे तिकडे, आणि रामोशी, भिल्ल, कोळ्यांच्या उठावांबद्दल ज्या मोठ्या मोठ्या कथा इकडे तिकडे चांगल्या जात होत्या त्या सगळ्या पसरलेल्या होत्या. आणि त्याच वातावरणामध्ये काजी सिंगांनी पण विचार केला की मला काय करायचं आहे, बंड पुकारायचा आहे. यांनी पण बंडामध्ये उडी घेतली. आणि खूप असं मोठं, म्हणजे यांच्याबद्दल तुमच्या पुस्तकामध्ये खूप थोडं थोडं दिलेलं आहे. आणि तसंही जे स्थानिक लोकांचे उठाव असतात त्यांना इतकं महत्त्व दिलेलं नाही आहे. पण जर तुम्ही बघाल ना, नंतरचे जे उठाव झाले त्यापेक्षा कितीतरी महत्त्वाचे उठाव आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत, पण त्याला कुणी महत्त्व देत नाही. आणि पुस्तकामध्ये पण MPSC जर सोडलं तर नॉर्मल जे आपले 10वी 12वीचे पुस्तक आहेत ना, त्याच्यामध्ये पण यांचं काही इतकं महत्त्व दिलेलं नाही आहे. पण हे उठाव खूप मोठे होते. आणि खाजा आणि म्हणजे यांनी खूप साऱ्या लढाया लढल्या, पण त्याच्यातली एक अंबापानीची जी लढाई आहे ती खूप फेमस आहे. ठीक आहे. कारण की यांनी काय केलं होतं, 7 लाखाचा खजिना लुटला होता. हा जे 7 लाख होते ना, कारण की हे जो भिल्ल लोकांचा जो एरिया होता तो होळकराच्या अंदर येत होता. तर होळकरांच्या एरियामधनं काय करून महसूल घेऊन, तो महसूल 7 लाखाचा महसूल कुठे जात होता, इंग्रजांसाठी जात होता. आणि जेव्हा यांच्या एरियामध्ये आला तेव्हा खाजानी त्या महसुलाला म्हणजे त्याची लूट केली. ते 7 लाख होते, त्यासोबत कारतुसे वगैरे सगळंच होतं. आता या जो खजिना होता, या खजिन्यासोबत 1,500 लोक होते. पण जेव्हा हे खजिना लुटत होते, कोण, भिल्ल लोक काजी सिंगांसोबत, तर या लोकांनी त्या लोकांना कुठलाही प्रतिकार केला नाही, म्हणजे लुटू दिलं असं म्हणू शकता. आणि ह्या गोष्टीमुळे म्हणजे काजी सिंग किंवा खाजा याची जी प्रतिष्ठा आहे ही इतकी आहे, हे जेव्हा इंग्रज लोकांना कळालं तर इंग्रज लोकांचं धाबदन आणलं. आणि शेवटी याच्या खाजा सिंगच्या या सगळ्या गोष्टींना त्रासून मेजर इव्हान्स यांच्या नेतृत्वामध्ये अंबापाणीच्या जंगलामध्ये घेराव केला गेला. आणि या जंगलामध्ये काजी सिंग याला पकडण्यात आलं. आणि ही जी अंबापाणीची लढाई आहे ना, ही लक्षणीय काय आहे, कारण की 400 भिल्लांच्या स्त्रिया या लढाईमध्ये सामील होत्या. त्यासोबतच ज्या भिल्लांना इंग्रजांनी पकडलं, तर याच्या नंतर असं उठाव किंवा असा बंड झाला नाही पाहिजे म्हणून खाजांना तोफीवरती डायरेक्ट जे तोफीला बांधून उडवतात ना, तशा प्रकारे उडवण्यात आलं. म्हणजे आय थिंक 57 की 58 लोकांना तशा प्रकारे उडवण्यात आलं. हे काही आकडा तुमच्यासाठी महत्त्वाचा नाही आहे. काही लोकांना फाशी देण्यात आली, काही लोकांना तोफीच्या जोराने उडवण्यात आलं. आणि
खाज्या आणि जे महत्त्वाचे काही नेते होते त्या नेत्यांच्या मुंडक्या आहेत ना, भिल्ल जी जमात होती त्यांच्या इथे तिथे जे चौराहा असतो तिथे लटकवण्यात आल्या की परत असं बंड झालं नाही पाहिजे. 2 ते 3 दिवस त्यांच्या मुंडक्या तिथे लटकलेल्या होत्या मुलांना. अशा प्रकारे भिल्लांचे वेगवेगळे जे उठाव होते जे 1818 पासून सुरू झाले होते तर कुठपर्यंत 1890 पर्यंत होते ते आपण बघितले. फक्त तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला भिल्लांच्या उठावाचे कारण तर समजले असतील, पण एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की त्यांच्यासोबत कुठले कुठले इंग्रजी नेते होते हे तुम्हाला लक्षात घ्यायचे. त्याच्यावरती प्रश्न विचारू शकतात. तेवढीच एक फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे. एकदा जर आपल्याला पूर्ण चॅप्टर समजला की मग फॅक्ट्स लक्षात ठेवायला म्हणजे प्रॉब्लेम जात नाही. तर फॅक्ट्स लक्षात घेत चला. तर आपले जे मेन उठाव होते कुठले, रामोशींचा उठाव, कोळ्यांचा उठाव आणि सोबतच भिल्लांचा उठाव हे झालेले आहेत. आणि आता आपण जे छोटे मोठे उठाव आहेत त्यांच्यासाठी एक व्हिडिओ बनवू आणि त्यानंतर मग 1857चा जो उठाव आहे त्याच्यावरती लेक्चर घेऊन येऊ. ठीक आहे. लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि सोबतच तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर ते पण कळवत चला. थँक्यू मुलांनो. चला सेशन इथेच थांबवूया आपण.